उत्पत्तीचं पुस्तक 41 अध्याय वचन 15 आणि 16. पुन्हा एकदा मी आपल्यासाठी वाचतो. या ठिकाणी असं लिहिले, फारो योसेफस म्हणाला, मी एक स्वप्न पाहिले आहे, त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. मी तुझे विषय ऐकले आहे की तू स्वप्न ऐकतास त्याचा अर्थ सांगतोस. योसेफ फारोस म्हणाला, मी कोण सांगणारा? फारोला शांती देणारे उत्तर देवच देईल. आमेन. आज ज्या विषयावर मला तुमच्याशी बोलायचं आहे तो विषय हा आहे की शांतीचे उत्तर देणारा देव. म्हणजे तुम्हाला तुमच्या समस्येमध्ये, तुम्हाला तुमच्या दुःखामध्ये, तुम्हाला तुमच्या आजारामध्ये तुम्हाला समाधान होईल असं उत्तर देणारा येशू ख्रिस्त. आमेन. ठीक आहे. तर या ठिकाणी एक राजा आहे ज्याचं नाव फारो आहे, मिस्र देशाचा राजा. आणि बायबल सांगतं की त्याने स्वप्न पाहिलं. आणि जेव्हा त्याने एक स्वप्न पाहिलं, बायबल सांगतं तो सकाळी उठला आणि त्याचे चित्त अस्वस्थ झाले असं वचन 8 मध्ये लिहिलंय. आणि मग त्याने आपल्या देशातील सर्व ज्योतिषी लोकांना बोलवलं, जे पंडित, जे विद्वान ज्ञानी लोक होते त्यांना त्याने बोलवलं. आणि बायबल सांगतं की त्याने त्यांना आपलं स्वप्न सांगितलं. 2 वेळा त्याने रात्री झोपेमध्ये वेगवेगळं स्वप्न पाहिलं होतं. फारोने ते स्वप्न आपल्या देशातल्या सगळ्या ज्योतिषी आणि ज्ञानी किंवा पंडित लोकांना बोलावून सांगितलं. परंतु बायबल सांगतं 8व्या वचनामध्ये की फारोला त्याचा अर्थ सांगणारा कोणी नव्हता. पुष्कळ वेळा आमचा अनुभव अशा प्रकारचा असू शकतो. होऊ शकतं की आज रात्री हा तुमचा अनुभव आहे आणि तुमच्या जीवनात काही समस्या आहेत, तुमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडल्या आहेत किंवा घडत आहेत आणि तुम्हाला ते उत्तर हवं आहे, तुम्हाला मार्गदर्शन हवं आहे. परंतु तुमची मदत करणारा, तुमचं मार्गदर्शन करणारा, तुम्हाला योग्य उत्तर देणारा, तुमच्या त्या समस्येमध्ये तुम्हाला योग्य सांत्वन देणारा, मार्गदर्शन करणारा कोणी नाही. मी म्हटलं होऊ शकतं की तुम्हाला आज रात्री तुम्ही येते आहात, तुम्हाला मदतीची गरज आहे, परंतु असा कोणीही नाही की जो तुमची मदत करेल, जो तुमचं मार्गदर्शन करेल. फारो हा एक मोठ्या सामर्थ्यशाली देशाचा, मिस्र देशाचा राजा आहे आणि त्याला स्वप्न पडले आणि ते स्वप्न पाहून तो अस्वस्थ झालाय. आणि कुणीतरी त्याला त्या स्वप्नाचा अर्थ सांगावा म्हणून तो अनेक ज्योतिषी आणि पंडित लोकांना बोलावितो, त्यांना तो आपलं स्वप्न सांगतो, पण कोणी त्याला त्या स्वप्नाचा अर्थ सांगत नाही. आणि मग त्याने ऐकलं की योसेफ नावाचा एक कैदी आहे जो इब्री आहे, पण तो तुरुंगामध्ये आहे. आणि मग त्याला हे समजलं की तो व्यक्ती स्वप्न ऐकताच त्याचा अर्थ सांगतो, म्हणून ताबडतोब त्याला तुरुंगातून बोलविण्यात आलं. आणि मग फारो वचन 15 आणि 16 मध्ये आपण पाहतो की फारो योसेफला म्हणतो की मी तुझ्याविषयी ऐकले की तू स्वप्न ऐकताच त्याचा अर्थ सांगतो. ज्यावेळेस फारो समोर योसेफ उभा राहिला आणि राजा फारोने योसेफला विचारलं की मी तुझ्याविषयी ऐकलं की तू स्वप्न ऐकताच त्याचा अर्थ सांगतो. आता स्वप्न ऐकताच योसेफ स्वप्नाचा अर्थ सांगतो हे राजाला कुणी सांगितलं होतं? तर राजाच्या हातामध्ये प्याला देण्याचं काम, जो प्याले बरदारांचा जो नायक आहे तो काही वर्षांपूर्वी, 2 वर्षापूर्वी तुरुंगात होता आणि तिथे योसेफाची त्याची भेट झाली होती. आणि ज्यावेळेस या प्याले बरदारांच्या नायकाला स्वप्न पडलं होतं, त्याच्या सोबत्याला स्वप्न पडलं होतं आणि जेव्हा ते सकाळी उठले, त्यांनी त्या रात्री जी स्वप्न पाहिली होती त्या स्वप्नाचा अर्थ त्यांना समजत नव्हता. आणि राजा फारो सारखा ते सुद्धा जेव्हा सकाळी उठले, ते देखील त्यांचे चेहरे खिन्न होते, ते देखील उदास होते, अस्वस्थ होते. आणि मग त्यांचे चेहरे पाहून योसेफाने त्यांना विचारलं होतं 2 वर्षापूर्वी की तुमचे चेहरे का उतरले, तुम्ही खिन्न का आहात? आणि मग योसेफाने त्यांना सांगितलं की तुम्ही तुमची स्वप्न मला सांगा आणि मी त्याचा अर्थ सांगतो. ज्यावेळेस या दोघांनीही आपली स्वप्न योसेफाला सांगितली होती तुरुंगामध्ये, तर त्यांच्या स्वप्नाचा अर्थ योसेफाने सांगितला होता. योसेफाने सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या स्वप्नाच्या अर्थाप्रमाणे या प्याले बरदारांच्या नायकाला 3 दिवसाच्या आतमध्ये पुन्हा आपल्या जागी राजाच्या हातात प्याला देण्याच्या कामी नेमण्यात आलं होतं आणि दुसऱ्याला 3 दिवसानंतर फाशी देण्यात आलं होतं. आता ह्या व्यक्तीला, प्याले बरदारांच्या नायकाला, राजाला पडलेलं स्वप्न त्याचा अर्थ सांगण्यास कोणीच नाही आणि म्हणून आपला राजा खिन्न आहे, आपला राजा अस्वस्थ आहे, हे जेव्हा त्याला समजलं, त्याला योसेफाची आठवण झाली.
आणि मग या व्यक्तीने जो राजाच्या हातात प्याला देण्याचे काम करत होता त्याने फारोला सांगितलं की असा एक व्यक्ती आहे जो मला तुरुंगात भेटला होता आणि तो स्वप्न ऐकताच त्याचा अर्थ सांगतो. आणि म्हणून त्या प्याले बरदारांच्या नायकाच्या सांगण्यावरून योसेफला तुरुंगातून बाहेर काढण्यात आलं, राजासमोर उभं करण्यात आलं. आणि आता राजा फारो योसेफाशी बोलत आहे की मी असं ऐकलं की तू स्वप्न ऐकताच त्याचा अर्थ सांगतो. तर जर तुम्ही मी त्या जागी असतो तर तुम्ही मी काय उत्तर दिलं असतं? आजचे पालक, आजचे पुढारी, आजचे सेवक जर योसेफाच्या जागी असते त्यांनी काय उत्तर दिलं असतं? जर आपण एखाद्या संदेष्टाकडे गेलो, एखाद्या सेवकाकडे गेलो आणि त्याला आपण म्हटलं की मी ऐकलं की पालक साहेब, मी ऐकलं की तुम्ही देवाचे संदेष्टे आहात, तुम्ही प्रेषित आहात आणि आम्ही ऐकलं की तुम्ही प्रार्थना केल्यावर आरोग्य मिळतं, तुम्ही भविष्यवाणी करता, तुम्ही भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ सगळा सांगता. तर कदाचित आजचा सेवक, आजचे संदेष्टे काय उत्तर देतील? हो, मी संदेष्ट आहे, मी पाळक आहे, मी प्रेषित आहे आणि मी प्रार्थना केल्यानंतर आरोग्य मिळतं, मी लोकांवर भविष्यवाणी करू शकतो. होय, मी करू शकतो. योसेफाच्या जागी आपण असतो तर असं उत्तर कदाचित तुम्ही किंवा मी दिलं असतं. पण योसेफाकडे पहा, ऐकताय सर्वजण? ज्यावेळेस फारोने विचारलं की मी ऐकलं की योसेफ तू स्वप्न ऐकताच त्याचा अर्थ सांगतो, तर योसेफ म्हणाला मी नाही. स्वप्न ऐकताच त्याचा अर्थ मी सांगावा हे मला शक्य नाही. मला स्वप्नाचा अर्थ सांगता येत नाही. पण योसेफ पुढे काय बोलला ते ऐका, जे आज रात्री मला तुम्हाला सांगायचंय. किती लोक आनंदित आहे? आज रात्री मला माहित नाही तुमचे प्रश्न काय आहेत, मला माहित नाही तुम्ही का अस्वस्थ आहात, तुम्ही का दुःखी आहात, तुम्हाला काय हवंय मला माहित नाही. कदाचित तुम्ही आजारी, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्येने पीडित, बंधनात, दुःखात, त्रासात येथे आहात आणि कदाचित तुम्ही डॉक्टरांकडे औषधोपचार घेतले आहेत, तुम्ही जे प्रयत्न करायला पाहिजे ते कदाचित तुम्ही केले आहेत, पण तुम्हाला शांती देणारं उत्तर, तुम्हाला समाधान मिळेल असं काही काम तुमच्या जीवनात झालं नाही. आज माझ्याकडे तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तुम्ही योग्य ठिकाणी आहात आणि तुम्ही जसं या ठिकाणी आहात आणि जर तुम्ही मला विचारताय की पाळक साहेब, आम्ही असं ऐकून या ठिकाणी आलो की चर्चमध्ये आल्यानंतर आरोग्य मिळतं, आम्ही चर्चमध्ये आल्यानंतर प्रार्थना केल्यावर सगळ्या समस्या सुटतात. बाळासाहेब, आम्ही असं ऐकून या ठिकाणी आलो आहोत की प्रार्थना केल्यानंतर सुटका मिळते, जी काय परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलते, जीवन बदलतं, असं आम्ही ऐकलंय. मग आज रात्री तुम्ही मला म्हणताय की बाळासाहेब तुम्ही प्रार्थना केल्यावर आज रात्री मला उत्तर मिळेल का, मला आरोग्य मिळेल का, माझं जीवन बदलेल का, माझी परिस्थिती बदलेल का? तर योसेफासारखं मी तुम्हाला उत्तर देईल की मी म्हणेल नाही, मी नाही, मी ते करू शकत नाही, मी कोणालाही बरं करू शकत नाही, मी कोणाचीही समस्या सोडू शकत नाही, मी कोणाचंही जीवन बदलू शकत नाही, मी कोणाचाही स्वभाव बदलू शकत नाही. पण एक गोष्ट मला माहित आहे, जे योसेफाला माहित होतं. योसेफ म्हणाला मी नाही, फारोला शांती देणारं उत्तर मी देऊ शकत नाही, पण योसेफ म्हणाला माझा देव. पण योसेफ म्हणाला माझा देव. योसेफ म्हणाला फारोला शांती देणारे उत्तर देवच देईल. म्हणजे तो आपल्या देवाबद्दल बोलतोय, तो स्वतःच्या देवाबद्दल बोलतोय. योसेफ म्हणतोय की मी तुमच्या स्वप्नाचा अर्थ सांगू शकत नाही, पण मला एक गोष्ट माहिती आहे, माझा देव तुमच्या स्वप्नाचा अर्थ तुम्हाला सांगू शकतो, माझा देव तुम्हाला शांती देणारं उत्तर देऊ शकतं. हालेलुया. मी तुम्हाला बरं करू शकत नाही, जे उत्तर तुम्हाला हवं आहे, जे तुमच्या समस्येमध्ये तुम्हाला समाधान हवं आहे ते मी तुम्हाला देऊ शकत नाही. पण मला एक देव माहित आहे ज्याची मी भक्ती करतो. मला माहित आहे तो देव तुमचं समाधान होईल असं, तुम्हाला आनंद मिळेल असं, तुम्हाला शांती मिळेल असं, तुमचं दुःख निराशा दूर होईल असं तुमच्या जीवनात कार्य करण्यासाठी समर्थ आहे आणि त्याचं नाव येशू आहे. हालेलुया. मला एक माहित आहे एका देवाविषयी ज्याचं नाव येशू आहे आणि तो मात्र तुम्हाला शांती मिळेल असं उत्तर देण्यासाठी समर्थ आहे. तो मात्र तुमची चिंता, तुमची निराशा, तुमचा अस्वस्थपणा दूर करण्यासाठी समर्थ आहे.
तो मात्र तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी समर्थ आहे. तो मार्ग, सत्य आणि जीवन आहे. तो मात्र तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी समर्थ आहे. आज रात्री मी येशूच्या नावात तुम्हाला हे सांगू इच्छितो, तुम्हाला शांती देणारं, तुमच्या दुःखात, तुमच्या निराशेत, तुमच्या त्रासात, तुमच्या अडचणीत, तुमच्या आजारात तुम्हाला शांतीचं उत्तर केवळ येशूच आज रात्री देऊ शकतो. आपलं लक्ष येशूकडे लावा, आपला विश्वास येशूवर ठेवा, येशूला ओळखा, येशूला जाणून घ्या. चर्च, जेव्हा तो सकाळी उठला तो अस्वस्थ होता. योसेफ म्हणतो मी नाही, फारोला शांती देणारे उत्तर देवच देईल. मला माहित आहे की येशू तुमच्यासाठी काय करू शकतो. मला माहित आहे प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देऊ शकतं. मला माहित आहे प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देऊ शकतो. आमेन, हालेलुया. चर्च, आणि मग ज्यावेळेस फारोने आपलं स्वप्न योसेफाला सांगितलं, योसेफाने त्या स्वप्नाचा अर्थ फारोला सांगितला, आणि पुढे आपण पाहतो की फारोने योसेफाबद्दल अशी साक्ष दिली. वचन 41 अध्यायाचं 38. फारो म्हणाला, ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे अशा पुरुषासारखा आपणाला दुसरा कोणी आढळेल काय? फारो योसेफास म्हणाला, देवाने तुला या गोष्टीचे ज्ञान करून दिले आहे. त्या अर्थी तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही. तुझ्यासारखा चतुर व दुसरा कोणी नाही. ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे असा दुसरा कोणी नाही. मला सांगू द्या, येशू ख्रिस्ताबद्दल जो नवीन करारात आमचा योसेफ आहे, प्रभू येशू ख्रिस्तासारखा, ज्याच्या ठाई तुम्हाला पाप क्षमा देण्याचं सामर्थ्य आहे, ज्याला पाप क्षमा करण्याचा अधिकार आहे, ज्याला आरोग्य देण्याचं सामर्थ्य आहे, ज्याला तुमचे रोग बरे करण्याचं सामर्थ्य आहे, ज्याला तुम्हाला नरकातून मृत्यूतून सोडवण्याचा अधिकार आहे, असा दुसरा कोणी प्रेषित 4:12 प्रमाणे आकाशाखाली मनुष्यामध्ये पृथ्वीवर दुसऱ्या कोणाचंही नाव नाही, दुसरा कोणीही देव किंवा प्रभू किंवा तारणारा नाही. हे मी नाही, हे बायबल सांगतं. तुम्हाला शांती देणारं उत्तर केवळ येशूच देऊ शकतो. तुम्हाला खरं आरोग्य देणारं, मानसिक, शारीरिक किंवा आत्मिक आरोग्य देणारा देव केवळ येशू ख्रिस्त आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त हाच तो देव आहे ज्याने 2000 वर्षांपूर्वी तुमच्या माझ्यासाठी स्वर्ग सोडला. देव असताना मनुष्य होऊन तो या पृथ्वीवर आला. त्याने तुमच्या माझ्या जागी त्या वधस्तंभावर तुमच्या माझ्या पापांची शिक्षा स्वतःवर घेतली. तो तुमच्या माझ्या पापांसाठी मरण पावला. तुम्हाला मला आरोग्य मिळण्यासाठी बायबल सांगतं त्याला फटके मारण्यात आले. तुम्हाला मला शांती देणारी शिक्षा बायबल सांगते येशूला देण्यात आली. तुम्हाला मला जीवन मिळावं म्हणून त्याने स्वतःचा जीव वधस्तंभावर दिला. येशू तुमच्या माझ्यासाठी मरण पावला. तो मेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि आजही तो जिवंत आहे. आणि बायबल सांगतो तो पुन्हा येणार आहे. बायबल सांगतो जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील त्याचा कधीही नाश होणार नाही, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. हालेलुया. त्याला मुक्ती मोक्ष मिळेल, त्याचा कधीही नाश होणार नाही. आज रात्री माझ्याकडे पाहू नका, जे आशीर्वाद, जे उत्तर तुम्हाला हवंय त्यासाठी. ज्यावेळेस योसेफाला विचारलं, फारो म्हणतो, योसेफा मी ऐकलं की तू स्वप्न ऐकताच त्याचा अर्थ सांगतो. योसेफ म्हणाला, मी नाही. योसेफाला माहित होता देवाशिवाय मला काही करता येत नाही. हेच येशू ख्रिस्ताने यवहान 15व्या अध्यायात सांगितलं, तुम्ही माझ्याशिवाय काहीच करू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्ता विना तुम्ही मी काहीच करू शकत नाही. हे योसेफाला माहित होतं. समजतंय तुम्हाला? प्रभू येशू ख्रिस्तात शिवाय तुम्ही मी काहीच करू शकत नाही. योसेफाला हे माहित होतं की मी फारोच्या स्वप्नाचा अर्थ परमेश्वराच्या मदती विना सांगू शकत नाही. तुम्ही मी येशूशिवाय काहीच नाही करू शकत. समजते? योसेफ म्हणाला, मी नाही, पण फारोला शांती देणारं उत्तर देवच देईल. प्रभू येशू ख्रिस्त जे काही तुमच्यासाठी करेल, खात्रीनं त्यामुळे तुम्हाला शांती मिळेल, तुम्हाला आनंद मिळेल, तुम्ही समाधानी व्हाल, तुम्ही आशीर्वादित व्हाल. हालेलुया. मी म्हटलं, जर तुम्ही मला विचारलं की पाल साहेब आम्ही ऐकलंय की तुम्ही प्रार्थना केल्यानंतर आरोग्य मिळतं, आज रात्री माझ्यासाठी प्रार्थना करा यासाठी की मला आरोग्य मिळावं. मी तुम्हाला सांगेल की नाही, मी तुम्हाला बरं करू शकत नाही, पण मला माहित आहे तुम्हाला कोण बरं करू शकतो. मला माहित आहे ज्या देवाची मी भक्ती करतो तो येशू ख्रिस्त मात्र तुम्हाला बरं करू शकतो. एक दिवस बायबल सांगतं, दुसरे राज्य 7वा अध्याय वचन 2 या ठिकाणी लिहिले,
तेव्हा त्या सरदाराच्या हातावर राजा टेकत होता. त्याने देवाच्या माणसात म्हटले, पहा, परमेश्वराने आकाश कपाटे उघडली तरी असा प्रकार होईल काय? या ठिकाणी एक देवाचा संदेश आहे. अलिशा, एक शमरोन नावाचं नगर आहे. शत्रूने या नगराला वेढा दिला होता. त्यांचं दळणवळण सगळं बंद केलं होतं. आता या नगरामध्ये इतकी महागाई वाढली होती की लोक आपली जनावरं कापून खाऊ लागले होते. आणि आता अशी परिस्थिती निर्माण झाली होती, लोकांकडे अन्न उरलं नव्हतं. खूप भयंकर महागाई झाली होती. आणि मग राजाने आपल्या मुख्य सरदाराला देवाच्या सेवकाकडे, देवाच्या संदेशाकडे, अलिशाकडे पाठवलं. आणि मग त्याला उत्तर देत असताना अलिशाने सांगितलं की वचन 7व्या अध्यायाचं पहिलं, अलिशा म्हणाला की परमेश्वर म्हणतो, उद्या याच वेळी शमरोनाच्या वेशीत 1 माप सपीठ 1 सेकेलास व 2 मापे सातू 1 सेकेलास मिळतील. म्हणजेच अलिशाने भविष्यवाणी केली की परमेश्वर म्हणतो, उद्या ह्याच वेळी या शमरोनामध्ये जी महागाई आहे ती सर्व संपलेली असेल. आणि जे काही धान्य आहे, ज्या काही आवश्यक गरजा आहेत मनुष्याच्या, ते अन्न पाणी असो, अन्न धान्य असो, ते सर्व वस्तू, ते सर्व पदार्थ, ते सर्व अन्नधान्य उद्या महागाई नसणार. उद्या ह्या वेळी महागाई संपलेली असेल आणि सर्व वस्तू तुम्हाला स्वस्त मिळतील. देव उद्या यावेळी सर्व महागाईचा अंत करणार आहे, अलिशाने भविष्यवाणी केली. पण आता नीट ऐका, त्या कठीण प्रसंगामध्ये, त्या वाईट दिवसामध्ये देवाच्या माणसाकडे आलेल्या सरदाराकडे पहा. आज रात्री तुम्ही येथे आहात. तुमच्या कुटुंबातील काही समस्यांमुळे, तुमच्या जीवनातल्या काही त्रासांमुळे, आजारांमुळे, काहीतरी समस्यांमुळे तुम्ही येथे आहात. पण आज रात्री जे मी सांगत आहे, जर त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकणार नाही तर तुमच्या डोळ्यात देखत इतर लोक आज रात्री आणि उद्या देखील आणि येणाऱ्या दिवसात देखील आशीर्वादित होतील, बरे होतील, त्यांचं जीवन बदलेल, त्यांची परिस्थिती बदलेल आणि तुम्ही त्या डोळ्याने देखील पाहाल. पण तुमच्या जीवनात मात्र काहीच घडणार नाही. विश्वासाविना देवाला संतोषविणे अशक्य आहे, इब्रिकराच्या पुस्तकात लिहिलंय. विश्वास खूप महत्वाचा आहे. आता या ठिकाणी जो सरदार त्या वाईट दिवसामध्ये, त्या महागाईच्या दिवसामध्ये देवाच्या संदेशाकडे आलाय राजाच्या सांगण्यावरून, आणि आता अलिशा त्याला सांगतो की उद्या यावेळी तू राजाला जाऊन सांग की उद्या याच वेळी शमरोनामधली सर्व महागाई देव संपविणार आहे. आज रात्री मी देवाचा सेवक या नात्याने अलिशा प्रमाणे तुम्हाला हे बोलत आहे की आजच्या दिवसानंतर तुमची परिस्थिती बदलणार आहे. आजच्या दिवसानंतर तुमचं दुःख आनंदात बदलणार आहे. तुमचे आजाराचे दिवस आजपासून संपणार आहेत. तुमच्या जीवनातली गरिबी, तुमच्या जीवनातलं दारिद्र्य, तुमच्या जीवनातले आजार, तुमच्या जीवनातलं अपमान आजपासून संपणार आहे. माझा प्रश्न आहे, काय तुम्ही विश्वास ठेवणार? किती लोक हा म्हणतायत? काय तुम्ही विश्वास ठेवणार? जर तुम्ही विश्वास ठेवणार आहात, मी येशूच्या नावात सांगतो, उद्याचा दिवस चमत्काराचा दिवस असणार आहे. हालेलुया! तुमच्यासाठी, तुमच्या परिवारासाठी. आमेन. या सरदाराकडे पहा, या सरदाराकडे पहा. त्याने प्रश्न निर्माण केला. तुम्ही कोणी या सरदाराप्रमाणे असू नये. सरदाराने प्रश्न निर्माण केला. सरदार देवाच्या माणसाला, संदेशाला, अलिशाला म्हणतो की पहा, परमेश्वराने आकाश कपाटे उघडली तरी असा प्रकार होईल काय? परमेश्वराने आकाश कपाटे उघडली तरी असा प्रकार होईल काय? कित्येक महिन्यांपासून, कित्येक वर्षांपासून ही परिस्थिती आहे, ह्या समस्या आहेत, ही महागाई आहे. परमेश्वराने आकाश कपाटे उघडले तरी असा प्रकार घडून येईल का? तू म्हणतोय तसं. देवाच्या लोकांनो, हा सरदार अलिशाला, देवाच्या संदेशाला म्हणतोय की देवाने आकाश कपाटे उघडली तरी असं होईल का? घटनाला मला लहान करून सांगू द्या. देवाचा सेवक त्याला म्हणाला, तू आपल्या डोळ्याने पाहशील पण त्यातले काही चाखावयाचा नाही, पण त्यातले काही खावयाचा नाहीस. काय म्हटला देवाचा माणूस? तू आपल्या डोळ्याने पाहशील पण तुला खायला मिळणार नाही. उद्या सर्व झालेले सर्व खाद्यपदार्थ स्वस्त होतीलच आणि तू ते डोळ्याने पाहशील पण तुला ते खायला मिळणार नाही. आणि बायबल पुढे सांगतं, दुसरा दिवस उजडला आणि मग शमरोनाच्या वेशीमध्ये काय झालं? एक मोठी बाजारपेठ सुरू झाली. त्या ठिकाणी ती सगळी घटना कसं झालं, काय झालं ते तुम्ही नंतर वाचा.
कशा रीतीनं शत्रूंची छावणी लुटण्यात आली, कसं शमरोनाला वेढा दिलेल्या शत्रूंना परमेश्वराने पळवून लावलं, आणि मग कसं शमरोन त्या लोकांनी त्यांच्या छावणीतलं सर्व अन्न पाणी, त्यांच्या छावणीतले सगळे अन्नधान्य कसे लुटून आणले, आणि शमरोनामधील महागाई, शमरोनामधील सगळी महागाई संपली, आणि सर्व वस्तू शमरोनामध्ये स्वस्तात मिळू लागल्या, आणि वेशीमध्ये इतकी गर्दी झाली की दुसऱ्या दिवशी हा सरदार ही सगळी महागाई संपलेली आणि सर्व काही देवाने खरोखर आकाश कपाटे जणू काही उघडलेत आणि सगळं काही स्वस्त, सगळे महागाई दूर झाले, हे या सरदाराने डोळ्याने पाहिलं. पण त्याला खायला मिळालं नाही. का माहितीये? कारण इतकी गर्दी वेशीमध्ये झाली होती धान्य विकत घेण्यासाठी की तो हा जो सरदार आहे ना, हा गर्दीमध्ये लोकांच्या पायाखाली तुडून मरण पावला. देवावर विश्वास ठेवायला शिका. फारोने प्रश्न विचारला की योसेफा, तू स्वप्न ऐकताच अर्थ सांगतो असं मी ऐकलं. योसेफ म्हणाला, मी नाही, पण माझा देव, मला माहित आहे तो काय करू शकतो. राजा फारो, तुला शांती लाभेल असं उत्तर फक्त माझा देवच देऊ शकतो. माझ्या बहिणी, माझ्या भावा, आज रात्री मला तुला ते सांगायचंय, तुला समाधान मिळेल असं अद्भुत कार्य फक्त माझा येशूच करू शकतो. तुला खऱ्या रीतीने पूर्ण बरं माझा येशू करू शकतो, जर तू विश्वास ठेवायला तयार आहेस तर. माझा देवच तुझ्या जीवनातली ती सगळी गरिबी, तुझ्या जीवनातला सगळा तो दुष्काळ, तो तुटवडा, ती महागाई, ती गरिबी केवळ तोच दूर करू शकतो. विश्वास ठेव. तो आकाश कपाटे उघडून तुला जागा पुरणार नाही एवढ्या आशीर्वादांची वृष्टी करणारा देव आहे. हालेलुया. शद्रक, मेशक, अबेदनगो या 3 यहुदी तरुणांना बाबेलच्या राजा नबुखदनेसरनी प्रश्न विचारला, माझ्या हातातून आणि अग्नीच्या भट्टीतून तुम्हाला सोडविल असा समर्थ देव कोण आहे? चर्च, शद्रक, मेशक, अबेदनगो नबुखदनेसरला म्हणाले, महाराज, ज्या देवाची आम्ही उपासना करतो ना, तो देव आम्हाला तुमच्या हातातून आणि अग्नीच्या भट्टीतूनही सोडवायला समर्थ आहे. राजा नबुखदनेसरला हे माहित नव्हतं. राजा नबुखदनेसरचा हा प्रश्न होता की शद्रक, मेशक, अबेदनगो, ज्या देवाची तुम्ही भक्ती करताय तो देव तुम्हाला माझ्या हातातून आणि अग्नीच्या भट्टीतून सोडवेल का? तो तुमचा जीव वाचू शकतो का? नबुखदनेसरचा प्रश्न होता की असा कोणता देव आहे माझ्या हातातून आणि अग्नीच्या भट्टीतून सोडवायला समर्थ? असा कोण देव आहे? त्याला हे माहित नव्हतं. पण शद्रक, मेशक, अबेदनगोला हे माहित होतं की ज्या देवावर ते विश्वास ठेवतात, ज्या देवाची ते भक्ती करतात, ज्या परमेश्वराची ते उपासना करतात, त्यांना माहित होतं त्यांचा देव सर्वशक्तिमान देव आहे. त्यांचा देव त्यांना सर्व शक्तिमान राजाच्या हातातून आणि अग्नीच्या तप्त भट्टीतूनही त्यांना सोडवण्यासाठी समर्थ आहे. चर्च, ज्यावेळेस राजाने क्रोधाविष्ट होऊन 7 पट गरम केलेल्या अग्नीच्या भट्टीत टाकलं, त्यावेळेस बायबल सांगतं, ज्यावेळेस थोड्या वेळाने राजाने अग्नीच्या भट्टीकडे पाहिलं, त्यांनी काय पाहिलं? ज्या शद्रक, मेशक, अबेदनगोचे हातपाय त्याने बांधून टाकले होते ना, त्या अग्नीच्या भट्टीत मोकळे फिरत आहे. आणि त्यांनी काय पाहिलं? त्यांनी अजून चौथ्या एका व्यक्तीला पाहिलं, आणि त्यांनी पाहिलं की चौथा जो आहे तो कोणी देवपुत्रासारखा आहे, आणि हे चौघे मोकळे फिरत आहेत. आणि हे सांगण्याची गरज नाही तो चौथा कोण होता. तो देवाचा पुत्र, तो परमेश्वर, तो प्रभू येशू ख्रिस्त होता, ज्याने शद्रक, मेशक, अबेदनगोने विश्वास ठेवल्याप्रमाणे त्यांना त्या अग्नीच्या भट्टीतून सोडविला. जेव्हा शद्रक, मेशक, अबेदनगो यांना अग्नीच्या भट्टीतून बाहेर काढलं, जेव्हा राजाने त्यांच्या केसापासून पायाच्या सॉक्सपर्यंत त्यांना तपासून पाहिलं, राजाने त्याच्या लोकांनी, बायबल सांगतं, शद्रक, मेशक, अबेदनगो यांना कोठेही इजा झाली नव्हते. तुम्ही म्हणाल, पाळक साहेब, माझ्या गरजा पुरवायला येशू समर्थ आहे का? तुम्ही मला प्रश्न विचाराल, पाळक साहेब, मला माझ्या या दुःखाच्या भट्टीतून, मला माझ्या ह्या वाईट लोकांच्या हातातून, मला त्या कोर्ट केसमधून, मला त्या शत्रूंच्या तावडीतून, मला त्या भांडणातून सोडवायला येशू समर्थ आहे का? तो सोडू शकतो का? मी तुम्हाला म्हणेल, होय, तो हे करण्यासाठी समर्थ आहे. योसेफ फारोला म्हणाला, मी नाही, मी तुमच्या स्वप्नाचा अर्थ सांगू शकत नाही, पण तुम्हाला शांती देणारा उत्तर माझा देव देणार. मी तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही, मी तुमच्या स्वप्नाचा अर्थ सांगू शकत नाही, पण माझा देव
तुम्हाला शांती देणारं उत्तर देणार, तो तुम्हाला तुमच्या स्वप्नाचा अर्थ सांगणार. योसेफ म्हणाला, मी नाही, पण मला माहिती आहे माझा देव काय करू शकतो. आज रात्री मी तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मी तुम्हाला बरं करू शकत नाही, मी तुमचं कदाचित समाधान करू शकत नाही, मी तुम्हाला कोणत्या बंधनातून किंवा कोणत्या समस्येतून सोडू शकत नाही, पण मला माहित आहे माझा देव तुम्हाला आरोग्य देऊ शकतो, तुमचं जीवन बदलू शकतो, तुमची परिस्थिती बदलू शकतो. मला माहित आहे माझ्या येशूविषयी, मला माहित आहे तो कोण आहे. प्रेषित पावलासारखं मी म्हणत आहे, ज्याच्यावर मी विश्वास ठेवला त्याला मी ओळखतो. मी ज्याची भक्ती करतो, मी ज्याची सेवा करतो, मी ज्याचा प्रचार करतो, मी त्याला ओळखतो. आणि तो जिवंत आहे, तो पुनरुत्थित आहे. तो 2000 वर्षांपूर्वी माझ्यासमोर मरण पावला, तो पुन्हा जिवंत झाला, तो आजही जिवंत आहे आणि तो पुन्हा येणार आहे. त्याला पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. त्याला स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार देण्यात आलेले आहे. सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य पण त्याला देण्यात आले. फिलिपे क्रच्या पत्रात लिहिल्याप्रमाणे 2:8 वचनामध्ये, दुसऱ्या अध्यायाच्या, सर्व नावापेक्षा उंच श्रेष्ठ नाव त्याला देण्यात आलेलं आहे. योसेफ म्हणाला, मी नाही, परंतु माझा देव. मला माहित आहे माझा देव तुमच्यासाठी काय करू शकतो. मला माहित आहे माझा देव तुम्हाला बरं करू शकतो. मला माहित आहे माझा देव तुमचं जीवन बदलू शकतो. मला माहित आहे माझा येशू तुमची परिस्थिती बदलू शकतो. मला माहित आहे ज्या देवाने 100 वर्षाच्या अब्रामाला, 90 वर्षाच्या सारेला इतक्या वृद्धाप काळात इसाक नावाचा मुलगा दिला. मला माहित आहे त्या देवाविषयी. ज्या देवाने इसाकाला दुष्काळामध्ये 100 पट पीक दिलं, त्या देवाविषयी मला माहित आहे. ज्या देवाने इस्रायल लोकांना, ज्या देवाने आपल्या लोकांसाठी थांबड्या समुद्रामध्ये रस्ता तयार केला, त्या देवाला मी ओळखतो. ज्या देवाने आपल्या लोकांना 40 वर्ष स्वर्गातून मान्ना खाऊ घातला, स्वर्गदूतांची भाकर खाऊ घातली, ज्याने 40 वर्ष आपल्या लोकांना अन्न पुरवलं, स्वर्गातून अन्न पुरवलं, त्या देवाला मी ओळखतो. त्या देवाविषयी मला माहिती आहे तो काय करू शकतो. ज्या देवाने दानिएलाला सिंहाच्या गुहेतून बाहेर काढलं, ज्या देवाने दानिएलासाठी सिंहाची तोंड बंद केली, त्या देवाला मी ओळखतो. मी त्या देवाला ओळखतो ज्याने मृत्यूला जिंकलं, जो म्हणतो, मी पहा मी मेलो होतो पण पुन्हा जिवंत झालोय आणि मृत्यूच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहे. त्या येशूला मी ओळखतो. तो राजांचा राजा आहे, तो प्रभूंचा प्रभू आहे, तो देवाचा देव आहे, तो आदी आणि अंत आहे, तो अल्फा आणि ओमेगा आहे. त्याच्याशिवाय दुसरा कोणी देव आणि प्रभू नाही, बायबल सांगतं. हालेलुया. जोरदार येशूसाठी टाळ्या वाजूया. आज रात्री मला माहित आहे तो तुम्हाला बरं करू शकतो. मला माहित आहे तो तुमच्या सर्व समस्या सोडू शकतो. मला माहित आहे तुम्हाला या परिस्थितीमध्ये जे उत्तर हवे, ते समाधानकारक उत्तर, ते शांती देणारं उत्तर केवळ येशू देऊ शकतो. किती लोक आज येशूकडे पाहतील, किती लोक आज येशूवर विश्वास ठेवतील, किती लोक आज येशूला म्हणतील, तू माझा देव आहे, मी तुझ्यावर भरोसा ठेवायला तयार आहे, मी तुला मागायला तयार आहे. येशू, मला शांतीचं उत्तर तू दे. प्रभू, या परिस्थितीमध्ये तू माझं सहाय्य कर, तू मला बरं कर, तू माझं जीवन बदल, तू माझी परिस्थिती बदल, तू माझ्या गरजा प्रभू मला काम नाही, मला काम दे. प्रभू तू मला नोकरी दे. प्रभू माझा बिझनेस तू वाढव. प्रभू माझ्या पतीचं जीवन बदल, त्याला व्यसनातून बाहेर काढ. प्रभू माझ्या लेकरांचं जीवन बदल. प्रभू मला कर्जातून बाहेर काढ. काय आज रात्री तुम्ही या प्रकारे येशूला प्रार्थना करायला तयार आहात? आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तुम्हाला शांती देणारं उत्तर माझा देव देईल. तुम्हाला शांती देणारं उत्तर येशूच देईल. हालेलुया, हालेलुया.